Good morning, student. Good evening and good evening. Good afternoon. Okay. Hello everyone. Today we will discuss about the school health services in community health nursing, chapter 2, part 2. Okay. So today we will discuss about the school health services provided by in their community aspect. Okay. So it is a level of community and achieve the growth of health for a future generation throughout the school health services. Okay. So in that, the school health services provided by the act as per the government authority, okay, and the NGOs, okay, for the school health going childrens to the as per their criteria, okay, and then objective. So today we will be discuss about that, okay. After that, the definition of school health. And the definition of school health services is a state of complete physical, mental, social, spiritual well-being, not merely absence of disease, infer- infirmity among pupils, teachers, and other school personnel. Okay. School health services refer to need-based comprehensive services rendered to pupils, teachers, and other professionals. School health promote, okay, protect their health, prevent and control diseases, maintain their health. Okay, so in that the school health program or school health services also provided by government of India. And this one the definition of school health. School health mean like not that including it is including of physical, mental, and spiritual and social well-being as per the children's. Okay, so in that the services will be provided for the school health school going children's for the understanding properly health, okay, health services as per their criteria. या ठिकाणी आपण बघणार आहे की स्कूलमध्ये जे पण चिल्ड्रन्स जे स्कूल गोईंग चिल्ड्रन्स आहे, ओके, त्यांच्यामध्ये फक्त हेल्थ ही वेल नको की प्रॉपरली डेव्हलप झालेले पाहिजे. ओके, त्यामध्ये खूप सारे असे क्रायटेरिया आहे की जे आपल्याला बघायचे आहेत, जसं की फक्त त्यांची फिजिकल हाईट किंवा हेल्थ कंप्लीट नको, जसं की त्यांचे मेंटल आहे, सोशल आहे, ओके, स्पिरिच्युअल आहे, ऑल ह्या टाईपचे जे पण त्यांच्यामध्ये डिसिजेस सबस्टंट आहेत, ओके, त्यालाच आपण हेल्थ असे बोलतो आणि त्यालाच आपण डेफिनेशन द्यायला स्कूल हेल्थ. त्यानंतर एम आहे, इट इज अल्टिमेट एम ऑफ स्कूल हेल्थ सर्व्हिसेस टू प्रमोट, प्रोटेक्ट अँड मेंटेन हेल्थ ऑफ सर्व्हिसेस चिल्ड्रन्स अँड देअर रिड्यूस द मॉर्बिडिटी अँड मॉर्टॅलिटी. जे पण स्कूल हेल्थ गोईंग जे चाइल्ड आहे, ओके, किंवा जे चिल्ड्रन्स आहे त्यांच्यामध्ये आपल्याला प्रमोट करायचे हेल्थ, ओके, प्रोटेक्ट करायचे त्यांना प्रिव्हेन्शन ऑफ डिसिजेसपासून, ओके, जे पण त्यांचे मॉर्बिडिटी रेट आहे, ओके, ते आपल्याला कमी करायचे जे स्कूल हेल्थ जे स्कूल गोईंग चिल्ड्रन्स आहे त्यांच्यामध्ये. ओके, हा आपला एम आहे आजचा. त्यानंतर आपले ऑब्जेक्टिव्ह जसे की प्रमोशन ऑफ पॉझिटिव्ह हेल्थ, लाईक आपले इम्युनायझेशन, त्यानंतर ब्लाइंडनेस कंट्रोल प्रोग्राम असेल, ओके, ऑल टाईपचे प्रोग्राम जे काही आपण स्कूलमध्ये त्यांना प्रोव्हाइडेड करतो. ओके, प्रिव्हेन्शन ऑफ डिसिजेस, अर्ली डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड फॉलोअप, डिफेक्ट, ओके, अवेकिंग हेल्थ कॉन्शियस इन चिल्ड्रन्स, द प्रोव्हिजन ऑफ हेल्थफुल एन्व्हायरमेंट. ओके, हे आपल्याचे ऑब्जेक्टिव्ह जसे की आपण पॉझिटिव्ह हेल्थ त्यांना देणार, प्रिव्हेन्शन ऑफ डिसिजेस जे पण डिसिजेस आहेत, ओके, स्कूल गोईंग किंवा वेक्टर बॉर्न डिसिजेस, कम्युनिटी लेवल डिसिजेस किंवा जे पण डिसिजेस ते सफर करू शकतात कम्युनिटीमध्ये, स्कूलमध्ये, ते आपल्याला प्रिव्हेंट करायचे. आपल्याला डायग्नोसिस करायचे चिल्ड्रन्सला, ओके, अर्ली डायग्नोसिस, प्रॉपरली ट्रीटमेंट त्यांना प्रोव्हाइड करायची, प्रॉपरली फॉलोअप आपल्याला त्यांना द्यायचं आहे. ओके, आपल्याला प्रॉपरली हेल्थ अवेअर पाहिजे आपण त्याबद्दल, ओके, जे पण चिल्ड्रन्स सफर करणार त्यांच्यामध्ये. द प्रोव्हिजन ऑफ हेल्थफुल एन्व्हायरमेंट हेच आपले ऑब्जेक्टिव्ह झाले. आता गोल्स काय आपले, द गोल्स इट इज यंगर जनरेशन अडॉप्ट टू मेसेज टू रिमेन हेल्दी ॲज टू हेल्प दे टू मेक द बेस्ट यूज ऑफ एज्युकेशनल फॅसिलिटीज, to utilize leisure in the productive and constructive manner, okay, to enjoy recreation and to develop concern for others. As the younger generation becomes healthy, peaceful, citizens who will be able to perform their roles effectively for welfare and themselves, okay, their families and community is a large country as a whole. Okay, जे पण आपलं गोल आहे
जे चिल्ड्रन्स आहे ओके त्यांना प्रॉपरली एज्युकेशन द्यायचे, प्रोव्हाइड करायचे, प्रॉपरली हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करायचे, त्यांच्यामध्ये प्रॉपरली डेव्हलपमेंट करायची रिलेटेड टू हेल्थ. ओके, हे आपलं गोल आहे. त्यानंतर आहे नीड फॉर स्कूल हेल्थ सर्व्हिसेस. काय काय नीड्स असतात त्यामध्ये? स्कूल चिल्ड्रन्स कॉन्स्टिट्यूट अ व्हायटल सबस्टॅन्शियल सेगमेंट ऑफ पॉप्युलेशन. त्यानंतर स्कूल चिल्ड्रन्स आर व्हल्नरेबल सेक्शन ऑफ पॉप्युलेशन बाय व्हर्च्यू ऑफ देअर फिजिकल, मेंटल, इमोशनल, सोशल ग्रोथ ऑफ डेव्हलपमेंट ड्युरिंग दिस पिरियड. ओके, नीड ऑफ दिस काय आहे यामध्ये की ज्या वेळेला जे स्कूल हेल्थ चिल्ड्रन्स आहे ओके त्यांच्यामध्ये प्रॉपरली डेव्हलप झाले पाहिजे, जसं की मेंटल, फिजिकल, ओके, इमोशनल आणि सोशल ग्रोथ डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये झाली पाहिजे. ओके, हा एक पिरियड आहे, त्या पिरियडमध्ये यांच्यामध्ये कम्प्लिशन झालं पाहिजे. स्कूल चिल्ड्रन्स आर एक्सप्रेस टू व्हेरियस स्ट्रेसफुल सिच्युएशन. ओके, त्यानंतर आहे चिल्ड्रन्स कमिंग टू स्कूल बिलॉंग टू डिफरंट सोशो इकॉनॉमिक अँड कल्चरल बॅकवर्ड which affect their health and nutritional status and require help and guidance in promoting, protecting and maintaining their health nutritional status. children Children in school age prone to get specific health problem. ओके, तर या ठिकाणी आपण कम्युनिटीमध्ये जेव्हा पोस्टेड असणार ओके किंवा आपण कम्युनिटीमध्ये व्हिजिट करणार, त्या ठिकाणी डिफरंट क्लासेस इकॉनॉमिकल जे पर्सन आहे किंवा कल्चरल डिफरंट ज्यांचं आहे ओके त्यांच्यामध्ये हेल्थ जे आपण बोलतो चाइल्डमध्ये ते डिफरंट असतं. ओके, सपोज कोणी लो बॅक कॅटेगरीत पर्सन असेल किंवा ओके ज्याची इकॉनॉमिकल कंडिशन स्टेबल नसेल ओके त्या पर्सनमध्ये हेल्थ प्रॉब्लेम आपल्याला जास्त दिसून येईल. का रिझन काय? कारण की न्यूट्रिशनल प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये असणार. ओके, प्रॉपरली हायजेनिक मेंटेनिक नसणार. ओके, प्रॉपरली अवेअर नसणार हेल्थबद्दल, ओके हेल्थ स्टेटसबद्दल. ओके, त्यांच्यामध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असणार. ओके, द गुड हेल्थ पर्सन म्हणजे जे की प्रॉपरली हेल्थी पर्सन आहे. ओके, जसे की आपण बघू शकतो त्यांच्यामध्ये प्रॉपर न्यूट्रिशन्स प्रेझेंट असतात. ओके, प्रॉपर इनटेक. ओके, त्यानंतर प्रॉपरली गायडन्स त्यांना आहे. ओके, रिलेटेड टू हेल्थ. ओके, त्यानंतर न्यूट्रिशनल स्टेटस प्रॉपरली मेंटेन करतात, फॉलोअप करतात. ओके, हे आपले नीड आहे. जे पण स्कूल गोईंग चिल्ड्रन्स आहे जे की डिफरंट कल्चरमधून येतात त्यांना आपण प्रॉपरली हेल्थ सर्व्हिसेस कशी प्रोव्हाइड करू शकतो हे आपण आज या ठिकाणी नीड बघणार आहे. त्यामध्ये आहे प्रिन्सिपल ऑफ स्कूल हेल्थ सर्व्हिसेस. इट इज अ बेस्ड ऑन हेल्थ नीड्स ऑफ स्कूल चिल्ड्रन. ओके, हे पण बरोबर आहे की जे आपण स्कूल हेल्थ चिल्ड्रन जे आहे ओके त्यांची नीड बेसिसवरच आपण त्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहे. इट इज अ प्लॅन इन कोऑर्डिनेशन विथ स्कूल हेल्थ पर्सनली. ओके, पॅरेंट्स अँड कम्युनिटी पीपल. आपल्याला प्रॉपरली कोऑर्डिनेट करायचं आहे चिल्ड्रन्सचे पॅरेंट्ससोबत. ओके, त्यानंतर कम्युनिटी पीपल्ससोबत, त्यांच्या टीचरांसोबत. ओके, it emphasizes on health education to promote, protect, improve and maintain health of children and staff. ओके, हेल्थ एज्युकेशन आपल्याला प्रोमोट करायचे, प्रॉपरली प्रोटेक्ट करायचे, इम्प्रूव्ह अँड मेंटेन हेल्थ ऑफ चिल्ड्रन्स. ओके, आणि जे पण स्टाफ आहे त्यांचं. ओके, हा आपला प्रिन्सिपल आहे. इट इज अ एम्फसाइज ऑन प्रोमोटिव्ह अँड प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्ट. ओके, promotion of health and preventive of diseases. It is emphasis on health education to promote, protect, improve and maintain health of children and staff. It is emphasis on learning through active and desirable participation, active participation किंवा community participation आपण त्याला बोलू शकतो. इट इज एस ऑनगोईंग अँड कंटिन्युअस प्रोग्राम. हा कंटिन्युअसली प्रोग्राम आहे, प्रॉपरली फॉलोअप होणारा प्रोग्राम आहे. इट हॅज इफेक्टिव्ह सिस्टम ऑफ रेकॉर्ड कीपिंग अँड रिपोर्टिंग. प्रॉपरली रिपोर्टिंग ठेवायची रिलेटेड टू हेल्थ चिल्ड्रनच्या हेल्थबद्दल, इम्युनायझेशनबद्दल. ओके, किंवा त्या डिसीज कंडिशनबद्दल. ओके, किंवा त्यांना काय प्रिव्हेंट डिसीज केलेलं आहे किंवा त्यांना काय फॉलोअप केलेलं आहे हे प्रॉपरली आपल्याला रेकॉर्ड अँड रिपोर्ट मेंटेन ठेवायचं आहे. त्यानंतर आहे कंपोनंट ऑफ स्कूल हेल्थ प्रोग्राम रिलेटेड टू अप्रेशियल ऑफ स्कूल हेल्थ चिल्ड्रन्स स्कूल हेल्थ पर्सनली. ओके, रिमेडियल मेजर ऑफ फॉलोअप, प्रॉपरली फॉलोअप, प्रिव्हेंशन ऑफ कम्युनिकेबल डिसीज. जे पण कम्युनिकेबल डिसीज आहे जसे की वेक्टरबोर्न डिसीज आहे, वॉटरबोर्न डिसीज आहे, जे की पर्सन टू पर्सन ट्रान्सफर होतात. ओके, त्या स्कूलमध्ये पण चिल्ड्रन टू चिल्ड्रन ट्रान्सफर होणार, त्यांच्यामध्ये आपण त्यांना प्रिव्हेन्शन करायचं आहे. हेल्पफुल स्कूल एन्व्हायरमेंट, प्रॉपरली हेल्पफुल स्कूल एन्व्हायरमेंट आपल्याला त्यांना प्रोव्हाइड करायचं आहे. ओके, त्या ठिकाणी प्रॉपरली हेल्थ रिलेटेड आपल्याला गोष्टी त्यांना चांगलं सांगायचं आहे. न्यूट्रिशनल सर्व्हिसेस आपल्याला त्यांना प्रोव्हाइड करायची, जसं की मिड डे मिल्क प्रोग्राम असेल. ओके, प्रॉपरली त्यानंतर त्यांना फूड असेल ते प्रॉपरली आपण त्यांना प्रोव्हाइड केलं पाहिजे. फर्स्ट एड अँड एमर्जन्सी केअर ऑल्सो प्रोव्हाइडेड, कारण की तो आपलं कंपोनंट आहे. फर्स्ट एड म्हणजे एमर्जन्सी. समटाईम्स जर का चिल्ड्रन स्कूल एजमध्ये असेल ओके त्याला समटाईम्स त्याला एखाद्या फर्स्ट एडची गरज लागली असेल किंवा एमर्जन्सी केअर लागली असेल
ते आपलं त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले पाहिजेत. मेंटल हेल्थ असो तिची आपल्याला चेक केली पाहिजे, तिची काउन्सिलिंग केली पाहिजे. ओके. डेंटल हेल्थ चेकअप हे कंपोनंट आहे आपले स्कूल हेल्थ प्रोग्रामचे. ओके. स्कूल हेल्थ सर्व्हिसेस आपण या टाईपच्या प्रोव्हाइड करतो, जसं की न्यूट्रिशनल सर्व्हिसेस असेल, प्रिव्हेन्शन करणार आपण कम्युनिकेबल डिसीजपासून, फर्स्ट एड प्रोव्हाइड करणार, इमर्जन्सी केअर प्रोव्हाइड करणार, मेंटल स्टेटस चेक करणार. ओके. त्यानंतर डेंटल हेल्थ आपण चेकअप करणार, जे पण डेंटिस्ट आहे त्यांना व्हिजिट करायला लावणार विकली किंवा मंथली, फॉर द डेंटल चेकअप, आय हेल्थ चेकअप चेक करायला लावणार. जे पण कलर ब्लाइंड चिल्ड्रन्स असेल, ओके, लो विज्युअल इम्पेअर्ड चिल्ड्रन असेल त्यांना चेकअप्स करण्यासाठी हेल्थ एज्युकेशन देणार प्रॉपरली न्यूट्रिशनबद्दल, ओके, हेल्थ अवेअरनेसबद्दल. ओके. एज्युकेशन ऑफ हेल्थ हँडिकॅप चिल्ड्रन्स, जे पण हँडिकॅप चिल्ड्रन्स आहेत त्यासाठी स्पेशल स्कूल हेल्थ प्रोग्राम आपण स्टार्ट करणार. ओके. प्रॉपरली एज्युकेट करणार. ओके. प्रॉपरली त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट करणार. मेंटेनन्स ऑफ यूज ऑफ स्कूल हेल्थ रेकॉर्ड्स प्रॉपरली मेंटेन ठेवायचे, रेकॉर्डेड ठेवायचे. समटाईम ज्यावेळेला आपण प्रिव्हियस हिस्ट्री बघणार आहे, ओके, किंवा आपण सम इयर्स नंतर आपण रेकॉर्ड बघणार आहे, त्यासाठी आपल्याला युजफुल असणार आहे. हेल्थ अप्रेजल ऑफ स्कूल हेल्थ चिल्ड्रन्स अँड स्कूल हेल्थ पर्सनल periodical medical examination school children's teacher and personally medical examination of entry 4 years प्रॉपरली त्यांचं मेडिकल एक्झामिनेशन करायचं, जसं की स्कूल हेल्थ असेल, टीचर्स असेल, ओके, किंवा जे पण हेल्थ सेक्टर स्टाफ असेल, ओके, त्यांचं प्रॉपरली एक्झामिनेशन करायचं आहे. एंट्री ठेवायची 4 इयर्सपर्यंत. रुटीन फिजिकल एक्झामिनेशन प्रॉपरली करायचं आहे. हेड टू फूड एक्झामिनेशन करायचे. क्लिनिकल एक्झामिनेशन ऑफ न्यूट्रिशन डेफिशियन्सी, एक्झामिनेशन ऑफ फेसेस एक्झामिनेशन करायचं त्यांच्यामध्ये जे पण न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे, ओके, माल न्यूट्रिशन असेल, प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन असेल, ओके, किंवा लो बर्थ वेट बेबी असेल, किंवा लो वेट चाइल्ड असेल, ओके, त्याचं आपल्याला BMI चेक करायचे, ओके, एक्झामिनेशन करायचे तसेच फेसेसवर. ओके. ट्युबरक्युलिन टेस्टिंग, ओके, TB टेस्टिंग करायची, स्क्रीनिंग ऑफ हेन्स ॲन्युअल टेस्टिंग विजन प्रॉपरली आपल्याला त्यांचं आय चेकअप करायचं या ठिकाणी. रेग्युलरिटी वेट, ओके, वेट चेकिंग करायची, हाईट चेक करायची, प्रॉपरली डेव्हलप आहे, नॉट डेव्हलप आहे. ओके. डेली मॉर्निंग इन्स्पेक्शन बाय द टीचर, अनयुजली फ्लशेस फेस, रॅशेस स्पॉट, साइन ऑफ अक्यूट कोल्ड, कफिंग, स्नीजिंग, सोअर थ्रोट, रिजिड नेक अँड नोझिया, वॉमिटिंग, वॉटरी आयज, हेडॅक, चिल्स, फीवर. नॉर्मली त्यांना डेली इन्स्पेक्शन करता आलं पाहिजे टीचर्सला, की जसं की नॉट ज्या वेळेला टीअरची नाय असेल, ओके, वॉटर आय असेल, ओके, वॉमिटिंग होत असेल, किंवा साइन ऑफ कोल्ड असेल, ओके, मग साइन ऑफ इल असेल, किंवा फेसेसवर रॅश असेल, त्यानंतर स्पॉट असेल, ओके, किंवा फीवर, चिल्स या टाईपमधून इन्स्पेक्शन टीचर्स युजली करणार. रिमेडिएट मेजर्स अँड फॉलोविंग द रेग्युलर एक्झामिनेशन रिस्पेक्टिव्ह रेफरल सर्व्हिसेस. रेफरल सर्व्हिसेस म्हणजे काय, जे पण प्रॉपरली रेफरल सर्व्हिसेस करतो आपण, जसं की एक नॉर्मल फिजिशियन, त्यानंतर सुपर स्पेशालिटी असेल, किंवा स्पेशलिस्ट पर्सन असेल, ओके, या टाईपमध्ये. स्पेशल क्लिनिक शुड बी कंडक्टेड टू द हेल्थ युनिट्स प्रॉपरली. क्लिनिक जे पण प्रॉपरली फेशियल क्लिनिक असणार आहे, म्हणजे जसं की आयसाठी ऑप्थॅल, डेंटिस्टसाठी डेंटिस्ट, ओके, त्यानंतर चियासाठी गॅस्ट्रिक, ओके, किंवा प्रॉपर नॉर्मल फिजिशियन, मेडिसिन फिजिशियन, ओके, या टाईपमध्ये. स्पेशलिस्ट शुड बी एम्प्लॉय इन स्कूल फॉर द सेम. स्पेशालिटी जी एम्प्लॉय आहेत ते प्रॉपरली स्कूलमध्ये पाहिजे. रेफरल हॉस्पिटल मस्ट बी प्रोव्हाइडेड फॉर बेड फॉर चिल्ड्रन हू आर ॲडमिटेड अँड प्रोव्हाइडेड रिलेटेड ट्रीटमेंट. त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस, जे पण कम्युनिकेबल डिसीज असेल ते आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे. ओके. इम्युनायझेशन प्रोव्हाइड करायचं आहे. ओके. नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल त्याच्या जे फॉलोअप आहे ते प्रॉपर फॉलोअप करायचं आहे. हेल्पफुल स्कूल एन्व्हायरमेंट प्रॉपर द्यायचं आहे त्यांना, जसे की लोकेशन असेल, प्रॉपर लोकेशन ऑफ स्कूल, बिल्डिंग ऑफ स्कूल, इक्विपमेंट, जे पण इक्विपमेंट असतात, स्पोर्ट्स इक्विपमेंट, ओके. त्यानंतर एक प्रॉपर एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करायचं त्यांना, प्रमोट कर, जसं की फिजिकल हेल्थसाठी, इमोशनल मेंटल हेल्थसाठी, किंवा सोशल हेल्थसाठी. ओके. स्कूल हेल्थ शुड बी एक्झॅम्पलरी प्लेस इन रिफ्लेक्शन्स, सॅनिटेशन, प्रॉपरली सॅनिटेशन त्या ठिकाणी पाहिजे, एक नॉट ड्रेनेज सिस्टम असेल, ओके, क्लीन एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी पाहिजे. न्यूट्रिशनल सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड करायचे, आपल्याला मिड डे मील प्रोव्हाइड करायचे त्यांना प्रॉपरली, ओके. त्यामध्ये अजून असेल की ऑप्टिमल ग्रोथ हेट असेल, ओके, प्रॉपरली फूड प्रोव्हाइड करायचे, त्यामध्ये हाय प्रोटीशन डाएट असेल, ओके, कॅलरीज असेल, एनर्जी असेल. त्यामुळे काय होणार, जे पण न्यूट्रिशनल सर्व्हिसेस आहे, ओके, त्यांची प्रॉपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होणार.
वेट पण इन्क्रीज होणार आणि न्यूट्रिशन डेफिशियन्सी कमी होणार, प्रिव्हेंट होणार. ओके, फर्स्ट एड आणि इमर्जन्सी केअर आपल्याला त्यांना प्रोव्हाइड करायची. जसं की एक पर्सन इंजोर्ड झाला, प्रॉपरली फर्स्ट एड ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची, किंवा कोणी कोलॅप्स चालू इमर्जन्सी केअर त्यांना आपल्याला प्रोव्हाइड करायची. मेंटल हेल्थ चेकअप करायचं आहे. जसं की आपण फिजिकल हेल्थ तर चेक करतो, पण प्रॉपरली मेंटल हेल्थ चेक करायची त्यांची. जुव्हेनाइल डेलिक्वन्सी, माल ॲडजस्टमेंट, ड्रग ॲडिक्शन बिकमिंग प्रॉब्लेम अमॉंग इन स्कूल चिल्ड्रन. जसे की चोरी करणे, ओके, त्यानंतर घर सोडून पळून जाणे, त्यानंतर माल ॲडजस्टमेंट करणे एखाद्या ठिकाणी, ओके, त्यानंतर ड्रग कन्झ्युम करणे, ओके, किंवा अदर डिफरंट टाईपचे ॲडिक्शन करणे. ओके, यामुळे काय होणार आहे, टीचर्सला अवेअर पाहिजे, टीचर त्यांच्याबद्दल, त्यांच्या मेंटल हेल्थबद्दल प्रॉपरली काउन्सिलिंग केलं पाहिजे त्या ठिकाणी. ओके, नेक्स्ट वन आहे डेंटल हेल्थ. प्रॉपर डेंटल हेल्थ, जे पण डेंटल क्रायसिस असणारे, ओके, डेंटल डिफेक्ट असणारे, ओके, प्रॉपर डेव्हलपमेंट ऑफ टीथ आहे का नाही, ओके, त्यानंतर प्रॉपरली हायजीन आहे का, प्रॉपरली जे पण क्लिनिंग हायजिनिक असतो आपण, ओके, डिस्कलरेशन आहे का डेंटलवर, ओके, त्या टाईपमध्ये आपल्याला त्यांना चेक करायचं आहे. त्यानंतर आई हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे. जसं की व्हिटॅमिन ए आपण त्यांना ॲडमिनिस्ट्रेट करू शकतो, त्यानंतर प्रोटेक्ट करू शकतो आपण त्यांना आयवर, किंवा ट्रीटमेंट ऑफ स्क्रीन्स असेल, ओके, रिफ्लेक्शन एरर असेल, ओके, ब्लाइंडनेस असेल, या ठिकाणच्या आपण त्यांना हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतो. हेल्थ एज्युकेशन त्यांना द्यायचं रिलेटेड टू मेजर हेल्थ प्रॉब्लेम, जसं की प्रॉपर न्यूट्रिशन डाएट असेल, त्यांना मोटिवेट करायचं आहे, त्यांचं बिहेवियर डेव्हलप करायचं आहे, ओके, त्यानंतर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचे, एन्व्हायरमेंटल हेल्थ त्यांना प्रॉपर प्रोव्हाइड करायची, प्रिव्हेंट करायचे कम्युनिकेबल डिसीजपासून, नॉन कम्युनिकेबल डिसीजपासून. ओके, 11th मग बघू एज्युकेशन ऑफ हँडिकॅप चिल्ड्रन. जसं की डिसॅबिलिटी चाइल्ड असेल, ओके, त्याला प्रॉपरली आपल्याला डेव्हलप करायचं, एज्युकेट करायचे, त्यांना सेल्फ सपोर्ट आपल्याला प्रोव्हाइड करायचं. स्कूल हेल्थ रेकॉर्ड प्रॉपरली मेंटेन ठेवायचे, ओके, इव्हॅल्युएट करायचं, इन्फॉर्मेशन त्यामध्ये प्रॉपरली, ओके, प्रिव्हियस काय होती, प्रेझेंट काय, ओके, या टाईपमध्ये आपल्याला त्यांना रेकॉर्ड मेंटेन ठेवायचं आहे. ओके, नेचर अँड स्कोप ऑफ स्कूल हेल्थ सर्व्हिसेस रिलेटेड टूच काय होणार त्यामध्ये. जसं की प्रॉपरली फॅमिली हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतो आपण त्यामध्ये, चिल्ड्रन्सला एज्युकेट करू शकतो, ओके, त्यानंतर प्रॉपरली हेल्थ बिहेवियर आपण त्याच्यामध्ये डेव्हलप करू शकतो, प्रॉपर लाईफ असेल, ओके, जसं की मेंटल असेल, फिजिकल असेल, सोशल असेल, इम्प्रूव्हमेंट करू शकतो, प्रोमोट करू शकतो. त्यांच्या लाईफमध्ये जे पण डिसीज कंडिशन होणार आहे त्यांच्यापासून आपण त्यांना प्रिव्हेंट करू शकतो. एक प्रॉपरली हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करून, स्कूल हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करून, चेंज एजंट फॉर कम्युनिटी, जे पण कम्युनिटीमध्ये डिसीज स्प्रेड होतात त्यांच्यापासून आपण त्यांना प्रोटेक्ट करू शकतो. ओके, स्कूल हेल्थ टीममध्ये कोण कोण असणार आहे, स्कूल हेड प्रिन्सिपल, स्कूल हेड टीचर, त्यानंतर पॅरेंट्स इन्क्लूड असणार, त्यामध्ये कम्युनिटी पार्टिसिपेशन इन्क्लूड असणार आहे, त्यामध्ये चिल्ड्रनसुद्धा इन्क्लूड असणार आहे, मेडिकल ऑफिसर, स्कूल हेल्थ नर्स त्यामध्ये असणार आहे, ओके, कम्युनिटी हेल्थ नर्स त्यामध्ये असणार आहे. हे सगळे इन्क्लुडिंग आहे आपल्या स्कूल हेल्थची टीम आहे आपली. त्यांच्यामध्ये कोणते कोणते पर्सन इन्क्लुडेड असतात. रोल ऑफ नर्स काय, ॲडमिनिस्ट्रेट करणे, ओके, इम्युनायझेशन प्रोव्हाइड करणे, त्यानंतर प्रॉपरली एक्सप्लेन करणे, एखादा डिसीज असेल, ओके, प्रॉपरली ऑर्गनाईज करणे, एज्युकेशन करणे, प्रॉपरली हेल्थ एज्युकेशन असेल, स्कूल हेल्थ नर्सिंग स्कूल हेल्थ सर्व्हिसेस एज्युकेशन असेल, ओके, सर्व्हिस प्रोव्हायडर असेल, रिसर्चर प्रॉपरली करायचे, रिसर्च फाइंड आउट करायचा, डिसीज कंडिशन असेल तर इनिशिएशन अँड इम्प्लिमेंटेशन करायचे, कोऑर्डिनेशन करायचे, इव्हॅल्युएशन करायचे, ट्रेनिंग आणि गायडन्स करायचं आहे. जे पण स्कूल हेल्थ जे चिल्ड्रन सफर करतात डिसीज कंडिशन त्यांना प्रॉपरली एज्युकेट करायचं आहे. ओके, थँक्यू. आजचा आपला टॉपिक होता स्कूल हेल्थ प्रोग्राम कोणती किंवा स्कूल हेल्थ सर्व्हिसेस आपण त्यांना बोलू शकतो. हे आपण कम्युनिटीमध्ये शिकणारे सिम्पल आहे. तुम्ही या ठिकाणी मी जे PPT शो करतो त्यामधून तुम्ही नोट्स काढा, ओके, तुमच्या ओन वर्ड्समध्ये त्यांना एक्सप्लेन करा. ज्यावेळेला मी तुम्हाला एक्सप्लेन करतो तुम्ही त्यावेळेला स्टॉप करून राईटसुद्धा करू शकता. इझी मेथड आहे, खूप काही शिकायचं आहे. ओके, काही डाऊट असेल विचारा. ओके, थँक्यू.